चला तर आज आपण इथं वर्षभर टिकणारे असे उपासाचे साबुदाणा पापड बघणार आहोत. त्यासाठी मी इथं बटाटे आहेत ना उकडून घेतलेले आहेत चांगले. 1.5 किलो बटाटा घेतला आहे तिथं मी छान असा उकडून घेतला आहे. आता तो गार होण्यासाठी ठेवा. आता इथं मी ना बटाटे छान उकडून घेतलेले आहेत. आता ह्याचं साल काढायचे आहे आपल्याला. तोपर्यंत साबुदाणा आपल्याला बारीक असा भाजून घ्यायचा आहे आणि एकदम असा बारीक साबुदाणा भाजून घ्यायचा, लालसर असा होईपर्यंत घ्यायचा. त्यामुळे आपल्या पापड्या खुसखुशीत आणि खमंग होतात आणि कडक होत नाहीत. त्यामुळं साबुदाणा छान असा बारीक करायचा आणि एकदम कलर असा त्याचा बदलून द्यायचा. असा फुगतो बी साबुदाणा थोडासा बारीक असा गॅसवर हे केलं बघू शकता. इथं मस्त असा कडकडीत असा साबुदाणा आपण भाजून घेतलेला आहे. त्याला थंड व्हायला ठेवा आता. तोपर्यंत आता हे बटाटे मी छान उकडून सोलून घेतलेले आहेत. छान आपल्याला खिचणीने आता खिचून घ्यायचे. आता तुम्हाला वाटलंच ना पुरण यंत्राचे असते ना आपली चाळण, तरी पण तुम्ही असं हे करून रगडून त्या शकता. त्यात पण आपण घेऊ शकता. पण सोपं कसं खिचणीने ना पटपट आपल्याला पटपट खिसायला येतं. त्यामुळे ना आपण असं छान खिचणीने पण तुम्ही खिचून घेऊ शकता. खूप छान ह्या बटाट्याच्या पापड्या होत्या आणि खायला तर एकदम खुसखुशीत खमंग होत्या येतं. आणि ह्यात आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची. तुम्हाला लाल तिखट टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर हिरव्या मिरच्या आपल्या मिक्सरला बारीक करून ते लाल मिरच्या तुम्ही ना मिक्सरला वाळलेल्या बारीक करून त्यात पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. हे तुम्ही सगळा अख्खा बटाटा खिसून घेते. एकदम छान आपला बटाटा छान खिसून झालेला आहे सगळा. आता आपण हे बाजूला ठेवू. आता हे खिसलेला बटाटा. तोपर्यंत आता इकडे आपण ना छान आता शाबू आपल्याला गार झालेला आहे आपला शाबू तांदूळ. आता हे आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये शाबू तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता असा कुरकुरीत असा साबुदाणा आपल्याला झालेला आहे. आणि थंड झाला बारीक करायचा. बघू शकता कलर कसा बदलला आहे का. एकदम पांढरशुभ्र होतं, पण असा ब्राऊन कलर येऊन द्यायचा आणि मगच त्याला काढून घ्यायचा. नंतर मग मिक्सरच्या भांड्याला छान बारीक ह्याची ना पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. आता मस्त मी ह्याच्याला बारीक करून घेते. आता हे तर आपण हे कटोरा घेतला आहे मोठा. त्यात मी आता हे खिस टाकलेलं आहे. आता साबुदाण्याचं पीठ बघू शकता एकदम बारीक असं झालेलं आहे. आता इथं हिरवी मिरची घेते. ही पण आपल्याला वाटून घ्यायची आहे हिरवी मिरची. आता मस्त हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि छान ह्याला आता मिक्स करून ह्याचा घट्ट असा गोळा असं आपल्याला मळून घ्यायचा आहे एकदम छान असा. आणि नंतर आपल्याला काय करायचं, ह्याला चांगला असा वाफ देऊन घ्यायची आहे. त्यामुळे हे चांगलं मिक्स करत राहायचं. 5-10 मिनटं चांगलं ह्याला ना मिक्स करू घ्यायचं आणि छान असा घट्ट गोळा मळायचा आहे आपल्याला. आणि पाणी तर ना बिलकुल टाकायचं नाही. तुम्ही ह्यात पाणी टाकू नका, नाहीतर आपल्या पापड्या चांगल्या होत नाहीत. त्यामुळे पाणी टाकूनच घ्यायचं नाही. लागलं शक्यतो तर थोडंसं गरम पाणी घ्या, जास्त हे झालंच तर. पण शक्यतो पाणी काही लागत नाही. सगळं बटाट्याच्या आहेत ना पाणी असतं, त्यामुळे सगळं शोषून घेतं आणि छान असा घट्ट गोळा सर मळून घ्यायचा. आता इथं मी एक पातेलं ना गरम करायला ठेवते. त्यात पाणी ना गरम करायला ठेवलं आहे बघू शकता इथं. आता त्यावर आपल्याला पुरणाची चाळण ठेवून घ्यायची आहे. ह्याला एक आपल्याला उकड काढून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनटं चांगली ह्याला ना उकड काढून घ्यायची आहे. त्यामुळे साबुदाण्याच्या पापड्या आपल्या खूप खुसखुशीत आणि खमंग आणि चौपट असे पापड आपले फुलतात एकदम. खायला ते एकदम खुसखुशीत लागतात हे पापड. आता 10-15 मिनटाचा वाफ देऊन घेऊ आपण. आता इथं आपली 10-15 मिनटं वाफ देऊन झालेली आहे. आता आपण बघू शकता पीठ कसं झालं आहे आणि पिठाला एकदम अशी चकाकी येते बघू शकता इथं मस्त असं. आता हे गरम असंच आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे आणि गरम हाताने चांगलं मळायचं आहे. थोडंसं तुम्ही थोडंसं गार पाण्याचा हात जर लावला ह्याला तरी चालते. आणि छान असं गरम ह्याच्या सगळं हे करून घ्यायचं आहे. एकदम मऊ लुसलुशीत पीठ झालेलं आहे बघू शकता इथं मस्त. आता इथं पुरण यंत्राच्या सहाय्याने आपल्याला ना हे गोळा करायचा आहे. थोडंसं तुम्ही तेलाऐवजी तूप पण लावू शकता. पण तेल लावायचं नाही, कारण का वास येतो. त्यामुळे मी थोडंसं वगैरे हाताला तूप लावलं. एकदाच लावायचं, पण नाही लावायचं. आणि थोडीशी गोळी करायची अशी आणि एकदम असं ना प्रेस करायचं पुरी मिश्रणाने. एकदम खूप छान पापड्या होत्यात. आणि हे तुमच्याकडे हे मिश्रण जर नसले तर तुम्ही काही ताटावरती पण करू शकता. एका कागदाच्या पेपरवर असं एक गोळी घ्यायची आणि वर ताट दाबून असं करून घ्यायचं. खूप छान ह्या पापड्या होत्यात बघू शकता इथं. एकदम पांढऱ्या शुभ्र असे आपले पापड झाले. ह्याला कडकडे 2 दिवस छान उन्हामध्ये ना वाळून घ्यायचे आहेत ह्या पापड्यांना. बघू शकता मस्त अशा आपल्या पापड्या झालेल्या आहेत बघू शकता एकदम छान अशा. खायला तर खूप छान लागतात हे पापड. तुम्ही नक्की करा. आज मी आता सगळे असे पापड ना करून घेते. आणि मी हे शक्यतो आपण तुम्ही ना फॅनच्या सावलीखाली पण घालू शकता. फॅनच्या 2 दिवस ह्याला चांगलं ऊन द्या. 2 दिवस कडक वाळून द्यायचे, मग छान पापड होते. तर इथं बघू शकता एकदम हलकं फुलकं पीठ झाले. दाबताच आपली पापडी एकदम छान अशी मोठी होती. तुमच्या आवडीप्रमाणे मोठी बारीक करू शकता तुम्ही गोळी. मी ह्या मापातनं असे पापड केलेले आहेत. माझी 5
5ची ही आहे मिशन आहे, 5 नंबर आहे माझ्या मिशन त्या माझा छान असा बघू शकता पुरी यंत्राचा. आता इथं सगळे माझे पापड करून झालेले आहेत बघू शकता. ह्याला आपल्याला कडकडीत 2 दिवस छान असे ऊन द्यायचे आहे आणि नंतर मग मी तुम्हाला तळून पण दाखवणार आपले पापड कसे खुसखुशीत खमंग होतात ती. आता आपले 2 दिवस झाले पापड छान मी उन्हात कडकडीत वाळून घेतलेले बघू शकता. आता पापड असे वाळून आपले तयार होतात एकदम कुरकुरीत आणि कडक एकदम असे. असं कलर दिसतो पण नंतर असं तळलं की एकदम पांढरं शुभ्र असे पापड आपले तयार होतात आणि खायला तर खूप छान लागते. तर चला तर मग आता मी तुम्हाला तळून पण दाखवते हे पापड कसे लागतात आहेत ते. आज इथं आपण वर्षभर टिकण्यासाठी अशा साबुदाण्याच्या बटाट्याच्या पापड्या करणार उपासासाठी एकदम खुसखुशीत आणि खमंग तोंडात टाकतात वेगळ्याने चौपट फुलणारी अशी पापडी आहे आपली. तुम्हाला मी तळून पण दाखवते कशी फुगते ती पापडी आणि कशा बनवते पण तुम्हाला दाखवते. चला तर मसाला तळू आपण. तेल पण गरम झाले आता आपण मस्त त्यात पापडी टाकून घेऊ. बघू शकता कशी फुलती आहे पापडी आपली. मस्त अशा साबुदाण्याच्या पापड्या झाल्या बघू शकता इथं असं. आता अजून एक तळून बघू आता आपण पापडी. बघू शकता कसे पापड झालेत आपले एकदम मस्त अशा आपल्या साबुदाण्याचे पापड झालेले आहेत. तुम्हाला मी तोडून पण दाखवते एक आता ते बघू शकता. एकदम अशी खुसखुशीत पापडी झालेली आहे. चला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असे छान छान माझे उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ बघत राहा. तुम्हाला दाखवू शकते इथं बघू शकता की पापड केवढा ना आपली पापडी केवढी किती मोठी चौपट फुलली अशी अशी पापडी आहे बघू शकता. बघा पुढल्या व्हिडिओमध्ये आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. असे नवीन नवीन माझे व्हिडिओ बघत राहत जा. बाय बाय सगळ्यांना, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये छान.